नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची। सध्या आपण विरार पूर्वेच्या परिसरात प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण उपस्थित आहोत। आपल्या बरोबर इकडे सगळे हिंदू बांधव आहे। आज इकडे सकल हिंदू समाजाचा कार्यक्रम एक चांगल्यापणाने पार पडला होता। सगळे हिंदू बांधव इकडे आले होते। चांगल्यापणाने त्यांनी आपल्या धर्माचा जे लोकांना भविष्यात काय चालू आहे, कशा प्रकारे धर्म परिवर्तन होतोय, त्या सर्व गोष्टीवरती त्यांनी सांगितलंय। पण त्याच अनुषंगाने आता इकडचे स्थानिक नगरसेवक सुद्धा निशाजी चोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती। आपण सर्व विषयावरती चर्चा करणार आहे। कशा प्रकारे जशा प्रकारे आता वसई, विरार किंवा नालासोपारा असो ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदू कन्वर्ट होत आहे, कॅथलिक धर्मामध्ये हिंदू कन्वर्ट होत आहे, मुस्लिम धर्मावरती हे मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तन सुरू आहे। या सर्व गोष्टीवरती थेट हिंदू बांधवांशी विचारायचा प्रयत्न करू। सध्या इकडचे स्थानिक आणि ज्येष्ठ रहिवासी आपण त्यांच्याशी विचारायचा प्रयत्न करू। काय सांगणार वर्तकजी, ज्या प्रकारे तुम्ही गेले अनेक वर्ष बघितलं असेल, आज तुमचं वय 75 पेक्षा जास्त होत दिसतंय, कशा प्रकारे आता आजच्या काळची पिढी बघत आहे तुमच्या? आजच्या काळामध्ये जर का पाहिलं तर सकल हिंदू संमेलन ही अत्यंत काळाची गरज आहे। कारण आपला जो धर्म आहे वसुदेव कुटुंब, की आपण जगासाठी जगतो। आपण आनंद घेताना दुसऱ्यांना आनंद देतो, आपण आनंद भोगताना कुणाला त्रास होणार नाही, ही आपली संस्कृती आहे। परंतु अपघाताने म्हणा किंवा काही परिस्थिती अगदी जुळून आणून की आपल्या धर्मामध्ये कुठेतरी आघात होण्याचा प्रयत्न बाहेरून होत आहे। आणि त्यासाठी सकल हिंदू समाजाने एकत्र यायला पाहिजे। आणि त्यासाठी हेगडेवार साहेबांनी म्हणा किंवा वीर सावरकर म्हणा यांनी हा जो उपक्रम केलेला आहे तो उपक्रम खूप चांगला आहे आणि हा सातत्याने होणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आपल्या बरोबर सध्या माजी नगरसेविका जिकडचे होत्या ते प्रतिभा सचिन पाटील, त्यांचे हसबंड सुद्धा उपस्थित आहेत। त्यांनी पण ह्या सर्व गोष्टीला भरपूर पाठिंबा दिलेला। काय सांगा, ज्या प्रकारे आजची पिढी मोबाईलमध्ये जास्त पुढे जात आहे आणि दुर्लक्ष करत आहे आपल्या धर्माला, काय बद्दल काय म्हणणं? सकल हिंदू समाज आज 100 वर्ष पार पडत आहेत आणि हे उपक्रम जो आहे तर सर्व ठिकाणी राबवला गेला पाहिजे। प्रत्येक शाखांमध्ये से आता म्हणालात की हे राष्ट्र सेवा दल, ही राष्ट्र सेवा दल सुद्धा पूर्वी विरारमध्ये माझ्या माहितीवर 75 साली आम्ही पण राष्ट्र सेवा दलामध्ये जायचो। तो उपक्रम परत जर राबवला तर नक्कीच नवीन पिढीला त्यातनं काहीतरी घेण्यासारखं आहे आणि हिंदू जी आपली संस्कृती आहे ती पुढे चालत राहील असं मला वाटते। कारण आजच्या घडीला नवीन पिढी जी आहे ती मोबाईल व्यतिरिक्त कुठल्याच समारंभात एकत्र येत नाहीत। तर हा उपक्रम जर राबवला आणि त्यातनं तरुण पिढी जर आली तर नक्कीच हिंदू समाजाचा कल्याण होईल असं मला वाटतं। अजून लोकांना त्यांना पण विचारायचा प्रयत्न करू। सध्या आपल्या बरोबर उपस्थित मान्यवर म्हणून निशाजी चोरगे, जे इकडचे कार्यसम्राट नगरसेवक युवा म्हणून त्यांची ओळख असे बोलले जातात। काय सांगणार निशाजी, आपण प्रत्येक कार्यक्रमात असो कुठलाही म्हणजे जाती धर्म आपण बघत नाही, प्रत्येकाला आपली हजेरी देतात। काय सांगणार सकल हिंदू समाजाबद्दल? बघा, हिंदू समाज हा कसा आहे, जसा दुधात साखर मिळते ना तसा हा सर्वांची समावून घेणारा समाज आहे। त्यामुळे हिंदू समाज प्रत्येक जणाला आपल्या धर्माबद्दल गर्व असलाच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही। आजच्या युगामध्ये जी काय चालू आहेत, म्हणजे जे हिंदूंमध्ये जी दुरावा होत चाललं आहे त्यासाठी असे कार्यक्रम गरजेचे आहेत। आणि यांनी जी सुरुवात झालेली आहे ती सुरुवात अशी चांगली झालेली आहे। आणि आपल्या विरारच्या परिसरामध्ये पण फुलपाडा बोला किंवा मनेलपाडा बोला किंवा जीवदानी रोड बोला कुठच्या, यामुळे पूर्व वसो की वसई तालुक्यामध्ये या सर्व गोष्टींचा उपक्रम झाला पाहिजे। सर्व हिंदूंना एकत्र आणलं पाहिजे, ही काळाची गरज आहे। आज ती काळाची गरज आहे। त्या मार्गामध्ये बरेच जण पुढाकार घेत आहेत, त्या सगळ्यांना शुभेच्छा पण असल्या पाहिजेत आणि त्यांच्याबरोबर सर्व हिंदूंनी एकत्रपणे यायला पाहिजे। ज्या प्रकारे 35 वर्ष आपलं साम्राज्य होतं, आपले विधायक होते, आपले खासदार पण होते, त्या टायमाला हिंदू मुस्लिम असा काही वाद पाहायला नाही भेटला होता, धर्म परिवर्तन असं काही वाद पाहायला भेटलं होतं। पण आता 1.5 वर्ष पासून मोठ्या प्रमाणात आपले हिंदू कुठे ना कुठे कन्वर्ट होत आहे। कुठले डान्स क्लासेस असो, कुठे इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात कन्वर्ट केलं जातं, त्याबद्दल काय म्हणणार? नाही, जर कन्वर्ट करत असेल तर तो चुकीचा वर्ग आहे, त्याला कोणीच समर्थन करणार नाही। की बाबा हिंदूंना दुसऱ्या कुठच्या धर्मामध्ये परिवर्तन जर करत असेल तर ते चुकीचं आहे, त्याला कोण समर्थन कुठचाच पक्ष करणार नाही आणि कुठचंही कोणीही करणार नाही, त्याच्याबद्दल ते नाही। पण तसं झालं नाही पाहिजे, ह्याच्यासाठीच तो बोलतो की सर्व हिंदूंनी एकत्र आले। जर आजकाल बोलतात तुम्ही लहान मुलांचं, आजकालची न्यू जनरेशन आहे सगळेजण तेच बोलतात, मोबाईलमध्ये गुंतलेली आहे। आपल्याला आपल्या जाती धर्माबद्दलचं प्रेम हे आज त्यांच्या लहानपणापासून म्हणा, जसं आज आम्ही पण लहानपणापासून सगळ्या या शाखांमध्ये वगैरे गेलेली मुलं आहोत। म्हणजे मला माझ्या वडिलांनी पाठवलेलं लहानपणी, मी पण गेलेलं आहे, त्याच्याबद्दल तो आम्हाला त्या गोष्टीची जाण आहे
हिंदू समाज कसा आहे तो हिंदू समाजचे बद्दल आम्हाला पण आहे. आम्ही पण आपल्या मुलांनी पण त्या गोष्टीची सगळी जाण घेतली पाहिजे. लहान मुलांना त्याचे जर जाणार तर तेव्हाच आज पुढचं भविष्य आहे. आजची लहान मुलं उद्याचं भविष्य आहे. त्या माध्यमातून सर्वजणांनी हे केलं पाहिजे आणि कुठच्याही कन्व्हर्सेशनचं जे तुम्ही बोलले त्याला कोणीही सपोर्ट करणार नाही आणि ते चुकीचं काम होत असेल तर त्याला विरोध पण करायला पाहिजे. आणि आपला पक्ष होता त्यापर्यंत असं काही गोष्ट दिसली नव्हती. बघा, आपण सर्व पक्षाला पक्षीय घेऊन, हा सर्व धर्माने घेऊन हा- चालायचं. हे व्यासपीठ कुठच्याही पक्षाचं नाही आहे. त्याच्यामुळे पक्षाचा विषय हा आला नाही पाहिजे की आम्ही ज्या पक्षाचे काम करतो ते त्या पक्षासाठी करत असतो. बरोबर आहे. आजचा विषय हा धर्माचा विषय आहे. आम्ही ज्या धर्माचे आहोत, आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही हिंदू धर्माच्या बरोबर आणि एकतेसाठी एकत्र आलेलो आहोत. महत्वाची गोष्ट ज्या प्रकारे ते ज्या समाजाने जुळलेले आहे त्या समाजाचा अभिमान असलाच पाहिजे. अजून आता सकल हिंदू समाजाचे ज्यांनी व्याख्याता काय आहे, कशा प्रकारे विश्लेषण असतो, म्हणजे ह्याचा सकल हिंदू समाज हा कशा प्रकारे पडला ती माहिती काय? मुळात सकल हिंदू समाज ही संकल्पना कोणा एकाची नाही आहे किंवा कुठल्याही संघटनेची नाही किंवा ती कुठली संघटना नाही आहे. तर एका वस्तीमध्ये राहणारा सर्व हिंदू समाज हा एकत्रित आला पाहिजे आणि या समाजाने एकत्रित येऊन आपल्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःहून प्रयत्न केले पाहिजेत. मग या समस्या कुठल्या कुठल्या असतील तर त्या आर्थिक असतील, सामाजिक असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या धर्मांतरणाच्या बाबतीतल्या असतील. काही समाजामधल्या दुर्बल घटकांना टार्गेट करून आदिवासी समाज असेल, बंजारा समाज असेल, जनजाती समाज असेल, SC समाज असेल, त्यांना टार्गेट करून नित्यनेमाने त्यांना विशिष्ट जमातीच्या विशिष्ट जातीच्या लोकांकडून स्पष्टपणे शब्दात सांगायचं तर पांढरे झगेवाले ख्रिस्ती मिशनरी दारोदारी घरोघरी फिरत असतात, आपला प्रचार प्रसार करत असतात. प्रचार प्रसार करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, परंतु तो प्रचार प्रसार करत असताना त्याला रिस्पॉन्स द्यायचा की नाही हे प्रत्येकाने ठरवण्याचा विषय आहे. त्यानिमित्ताने लोकांमध्ये जागृती करणं आणि जर का कोणी जबरदस्तीने असे प्रयत्न घडवून आणत असतील, लालच दाखवत असतील, आमिष दाखवत असतील किंवा धाकदपटशाने करत असतील तर त्यावेळेला तो माणूस एकटा पडतो आणि तो एकटा पडू नये म्हणून त्याच्या पाठीमागे संपूर्ण वस्ती आहे, संपूर्ण समाज उभा आहे. हा विश्वास त्याच्यामध्ये जागृत करणं, त्याच्यासाठी समकसल हिंदू समाज ही एक संकल्पना आहे की या सकल हिंदू समाज म्हणजे कुठल्याही पद्धतीची संघटना नसून, कुठल्याही पद्धतीचं एक वाक्य नसून ती एक ताकद आहे, हिंदूंची एकत्रित ताकद आहे. या ताकदीच्या माध्यमातून खास करून धर्म परिवर्तन करणं म्हणजे काय, धर्मांतरण करणं एक वेगळा भाग झाला आणि घर वापसी आपण त्याला म्हणू शकतो की जे चुकून मागून, जसं आपल्या घरामधला मुलगा, आपला लाडका मुलगा जर चुकून एखाद्या वाईट मार्गाला लागलेला असेल, चुकीच्या रस्त्याला लागलेला असेल तर आपण त्याला आपल्या घरामध्ये परत सामावून घेतो. अशा पद्धतीचं जे काही पूर्वकर्मामध्ये, पूर्व वेळामध्ये, पूर्व काळामध्ये आपला हिंदू धर्म सोडून, आपली हिंदू उपासना सोडून अन्य उपासना करत असतील, मशिदीमध्ये जात असतील, चर्चमध्ये जात असतील युवा तर त्या पिढीला काय ठिकाणी संदेश देणार? ज्या प्रकारे आता तुम्ही सांगितलं जसं युवा पिढी आजकालची ते वेगळे मार्ग आहे, त्यांना काय सांगणार? या सगळ्यांसाठी उत्तर म्हणूनच हे सकल हिंदू समाज आहे की युवा पिढीचा याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग असला पाहिजे. आणि तो सहभाग असला पाहिजे म्हणजे काय, तो स्वतः सुधारण्यासाठी आणि आपल्याबरोबर टार्गेट असणारं. आज आपण बघतो की समाजामध्ये सगळीकडे युवा पिढीला एक प्रकारे टार्गेट केलं जातं की युवक बर्बाद होत आहेत. अरे पण हे बर्बाद असताना, त्यांचे विचार बदलत असताना त्याला कुठेतरी आम्ही 40, 45, 50 वर्षांचे आज जे आहोत घरगुती आपले म्हणून, व्यक्ती म्हणून समाजामध्ये जागृत करणारे, अशा पद्धतीचे आम्ही सुद्धा कुठेतरी त्याला एक पद्धतीचे जबाबदार आहोत. आणि ते होऊ नये म्हणून युवा पिढीसाठी सुद्धा विशेषतः अशा पद्धतीची संमेलनं करून ठिकठिकाणी वस्तींमध्ये, कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये, क्लासेसमध्ये युवकांसमोर हा धर्मांतरणाचा विषय, धर्मजागरणाचा विषय घेऊन जाऊन त्यांच्यासमोर या देशाच्या हिंदू समाजाच्या समस्या मांडणं आणि युवकांनी जे मनात आणलेलं असेल तर ते युवक आपलं निश्चितपणे करून थांबतो. हा अनुभव लक्षात घेऊन या कामामध्ये सुद्धा युवकांनी मोठ्या संख्येने स्वतःहून उतरवून अधिक संख्येने त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठीचा आवाहन या माध्यमातून केलं जातं. धन्यवाद. बघितलं ज्या प्रकारे सर्व माहिती दिली हिंदू सकल समाजाच्या वतीने, ज्या प्रकारे आजकालची जे युवा पिढी कुठे ना कुठे चुकीच्या मार्गाने जात असताना त्यांना थांबवण्याचं काम आता सकल हिंदू समाज करत आहे. अशाच प्रकारचं पुढेही आपण सर्व गोष्टीचं दृश्य तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.